पिंपरी चिंचवड शहरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे। शहरामध्ये दिवसभर पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत। शहराच्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत असून शहरवासियांनी समाधान व्यक्त केले। पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। महापौर रवी लांडगे यांनी शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाची पाहणी केली। पालखी मार्गावरील सर्व नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सेवा देण्यात याव्यात अशी सूचना पालिका कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 8 तारखेला प्रस्थान होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी माऊलींच्या समाधी मंदिराला भेट देत सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। नाफेडकडून कांदा खरेदी दरात वाढ झालेली आहे। कांदा दरात प्रति क्विंटल 145 रुपयांची वाढ झाली आहे। आजपासूनच हे नवे दर लागू झालेत। कांदा दरामध्ये आता 17.30 वरून 18.75 रुपयांवर ते पोहोचलेले आहेत। येवला ते अंगणगाव इथे जमिनीचं भूसंपादन करून योग्य मोबदला मिळावा याकरता उपोषण सुरू आहे। सुरू असलेल्या उपोषणाची सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। 1 जून पासून सुरू झालेल्या या पावसामुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। या पावसामध्ये 9 पशुधनाचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 110 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे। विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित 12 जागांसाठी आज मतदान होणार आहे। या निवडणुकीमध्ये मंत्री अतुल सावे आणि काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे।